गुड मॉर्निंग. हाय हॅलो नमस्कार सर्व ताई दादांचे आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. दत्त जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. हे पाहू शकता सकाळी सकाळी आज हळदीचं लेपन केलेलं आहे. पौर्णिमा आणि दत्त जयंती असल्यामुळे अगरबत्ती लावून उंबऱ्याचं पूजन वगैरे झाले. आज सकाळी सकाळी दरवाजावरती स्वस्तिक वगैरे काढून झाले. चला आता आपण दत्तांचा आणि स्वामींचा अभिषेक करून घेऊयात आणि नंतर देवपूजा करूयात. सहस्रशीर्षा पुरुषाः सहस्राक्षा सहस्रपात स भूमिं विश्वतो ऋत्वाङ् अत्ततिष्ठद्दशाङ्गुलं पुरुष एवेदगं सर्वं यद्भूतं यच्च भव्यम् उतामृतत्वशेषानो यदन्नेनातिरोहति एतावानस्य महिमाः अतो जायागश्च पुरुषः पादोहस्य विश्वभूतानि त्रिपादस्यामृतं दिवि त्रिपादुर्व उदयपुरुषः पादोहस्येहा भवत पुनः ततो विश्वं व्यक्रामत शासनानशने अभि तस्माह विराळजायत विराजोऽधिपुरुषः स जातो ऋत्वाङ् अत्यतिष्ठद्दशाङ्गुलं पुरुष एवेदगं सर्वं यद्भूतं यच्च भव्यम् उदामृतत्वशेषानो यदन्नेनातिरोहति एतावानस्य महिमाः अतो जायागश्च पुरुषः पादोहस्य विश्वभूतानि त्रिपादस्यामृतं दिवि त्रिपादुर्व उदयपुरुषः पादोहस्येहा भवत पुनः ततो विश्वं व्यक्रामत शासनानशने अभि तस्माह विराळजायत विराजोऽधिपुरुषः स जातो अत्यरिच्यत पश्चाद् भूमिमतो पुरः यत् पुरुषेण हविषाः देवा यज्ञमतन्वत वसन्तु अस्यासि दाज्यमहं ग्रीष्म इद्मा शरद्दभि सप्तास्यासन परिधयः सिंह सप्ता समिधा कृता देवा यद्यज्ञन्तन्वाना अबध्नन् पुरुषं पशुं तं यज्ञं वैरिषि प्रोक्षन् पुरुषं जातमग्रतः यच्चे तस्माज्ञात सर्वभूता सम्भूतं वृषदाज्यं बहुतः रोचाः सामानि जज्ञिरे छन्दांसि जज्ञिरे तस्मात् यजस्तस्माद् जायत. घरच्या देवांची पूजा अभिषेक सर्व काही झालेलं आहे. आता आपल्याला गुरुवारच्या महालक्ष्मी व्रताची पूजा मांडायची आहे. हे बघू शकता आज माझी गुरुवारची पूजा. इकडे गुरुवारची पूजा मांडलेली आहे आणि इकडं आपलं सत्यनारायण पौर्णिमेचं जे असतं त्याची पूजा मांडलेली आहे. पूजा अजून बाकी आहे. प्रदोषकाळी पूजा करायची असते ही, त्यामुळं तर ही पूजा माझी मांडून झालेली आहे. तर मी सांगते तुम्हाला मी माझी कशी पूजा केलेली आहे. सगळ्यात प्रथम मी इथे दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे. दिव्याची पूजा झाल्यानंतर इथं आपले गणपती बाप्पा यांची पूजा केलेली आहे अभिषेक करून. त्याच्यानंतर इथं श्रीयंत्र आहे आणि इकडे आपली महालक्ष्मी माता आहे तिची पूजा केलेली आहे. आणि त्यानंतर महालक्ष्मीच्या आवडीच्या आपल्या कवड्या आणि कमळगट्ट्यांचे मणी हे महालक्ष्मीच्या समोर ठेवलेले आहेत. आणि इथं कलशालाच आपण देवीचं रूप दिलेलं आहे आणि कलश स्थापन पूजा केलेली आहे. इथं विष्णू आणि लक्ष्मीचा फोटो ठेवलेला आहे. जिथे विष्णू तिथे लक्ष्मी असते आणि लक्ष्मी इथं विष्णू महाराजांचे पाय चेपताना आपल्याला दिसत आहे. अशा प्रकारचा फोटो आपण इथं ठेवलेला आहे. अशा प्रकारची मी माझी गुरुवारची पूजा केलेली आहे. तर तुम्हाला कशी वाटते माझी पूजा कमेंट करून नक्की सांगा. इथे नैवेद्यासाठी दूध आणि गऱ्याचा प्रसाद केलेला आहे. काही ठिकाणी गरा बोलतात, काही ठिकाणी शिरा बोलतात. अशा प्रकारे साधी सिंपल पूजा केलेली आहे.
काहींचे पैसा बोलतो, काहींचं पद बोलतो, काहींची खुर्ची बोलती, काहींची वेळ बोलती. मग ही हे उतरमण त्याला आवाज आणण्याचा एक मार्ग म्हणजे गुरुमार्ग. तिसरं मन म्हणजे काय? तिसरं पाणी अतिशय स्वच्छ पाणी. त्याचं तिसरं मन काहींची मनं इतकी स्वच्छ असतात की त्या निर्मळ पाण्यात पाहिल्यानंतर प्रतिबिंब दिसतं. काही म्हटलं आहे की यमुनेच्या जळी सहज मालाची सावली. की यमुनेचं पाणी किती नितांत पूर्वी त्याची पद्धत होती. ते जायचे आणि शिक्षण घ्यायचे. एक शिक्षण शंख चक्र गदा घाली अलंकार गळा शोभे हो सुमणांचे हार जो बाळा जो जो रे जो गळा शोभे हो सुमणांचे हार जो बाळा जो जो रे जो 6व्या दिवशी नारद बोले अत्री ऋषींचे भाग्य उजळे गुरुदत्त हो जन्मास आले पंचामृत तिथे वाटले जो बाळा जो जो रे जो पंचामृत तिथे वाटले जो बाळा जो जो रे जो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे आभारी आहे. श्री स्वामी समर्थ.